नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघूयात गावाकडचा गावरान ठेचा. हिरव्या मिरच्यापासून बनवलेला गावरान ठेचा, जो चवीने उत्कृष्ट, चांगला आणि चवदार असणारा गावरान ठेचा, ते आज आपण बघूयात. आज आपण सर्वप्रथम हिरव्या मिरच्या घेऊयात. हिरव्या मिरच्या घेऊन झाल्यावर त्याचे जे पाठीमागचे देठं असतात ते देठं काढायचे आहेत. एका पातेल्यामध्ये मिरच्या ठेवायच्या आहेत. बघा, पूर्ण हिरव्या मिरच्याची देठं काढून झालेले आहेत. यानंतर आपण घेऊयात लसूण. त्यानंतर घेऊयात आपण टमाटर. ते टमाटर आपण बारीक कापून घ्यायचं आहे. बारीक कापल्यानंतर मिरची, टोमॅटो हे एकत्र करायचं आहे. आता हे आमचं टमाटर कापून झालेलं आहे. हे कोथिंबीर घेतलेली आहे. बघा तुम्ही इकडे हिरव्या मिरच्या आहेत, नंतर लसूण आहे. आता हे गरम करायला चालू आहे. मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, वरून तेल टाकलेलं आहे. त्याला चांगलं तेल टाकून भाजायचं काम चालू आहे. कढईमध्ये मिरच्या आणि लसूण टाकलेलं आहे. त्याला चांगलं असं लाल होईपर्यंत, चांगला वास येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. आता भाजून झालेलं आहे. आता थोडंसं साईडला काढू आपण त्याला. एका ताटामध्ये काढले. आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले मस्तपैकी खमंग सुगंध उठल अशा पद्धतीनं आपण शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये शेंगदाणे घालून त्याला भाजायचं काम झाले. आता पूर्ण शेंगदाणे पण आपण भाजून झालेले आहेत. यानंतर मित्रांनो आता खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण आणि जसं लागेल त्याप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ पण ह्यात टाकलेलं आहे. आता आपण ह्याला खलबत्त्यानं वाटून घ्यायचं आहे. दुधाच काढायला पाहिजे अशा अवस्थेमध्ये. मस्तपैकी असं बारीक होईपर्यंत त्याला वाटून घ्यायचं आहे. पूर्ण आता वाटून झालेलं आहे. खलबत्त्यामध्ये मिरची, लसूण, शेंगदाणे हे एकत्रीकरण करून त्याला पूर्ण वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून टमाटर टाकलेलं आहे. जे आपण बारीक टमाटर केलं होतं ते टमाटर टाकलेलं आहे. बघा तुम्ही, टमाटर टाकल्यानंतर टमाट्याला थोडंसं हे करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आहे. मस्तपैकी खमंग असा टमाट्याचा पण वास येतोय. आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटलेली मिरची होती, मिरची, शेंगदाण्याचं कूट हे टाकलेलं होतं ते आपण ते टमाट्याचे टाकलेलं आहे आणि एकत्रीकरण करायचं चालू आहे. आणि मित्रांनो, मिरची जास्त जर समजा तिखट असेल तर त्या प्रमाणात आपल्याला टमाटर टाकावं लागणार आहे. आणि जर अति मिरची तिखट असेल तर थोडासा लिंबू पण त्याच्यामध्ये पिळायचा आहे. जर अति असेल तर, नसेल तर तशी काय आवश्यकता नाही. आणि पूर्णपणे आता ठेचा तयार झालेला आहे.